युवतीने केला युवतीवर अत्याचार. सलग 3 दिवस युवतीने युवतीवर. नेमकं काय घडलं? दक्षिण मुंबईतील एका कुटुंबासाठी तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. सकाळी घरातून कॉलेजला जात असल्याचं सांगून एक 17 वर्षांची मुलगी बाहेर पडली. घरच्यांनाही त्यात काहीच संशय आला नाही, पण काही तासांनी घडलेल्या एका छोट्याशा घटनेने संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. दुपार उलटली, संध्याकाळ झाली, पण मुलगी घरी परतली नाही. सुरुवातीला उशीर झाला असेल असं वाटलं, मात्र तिच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तिने स्वतःहून घर सोडल्याचं आणि काळजी करू नका असं लिहिलं होतं. हा मेसेज खरंच तिचाच होता की कोणाच्या दबावाखाली पाठवला गेला होता, हा प्रश्न घरच्यांना सतावत राहिला. कुटुंबियांनी तिला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तिचा मोबाईल पूर्णपणे बंद झाला. मित्रमैत्रिणींना विचारणा झाली, कॉलेजमध्ये चौकशी झाली, नातेवाईकांशी संपर्क साधला गेला, पण तिचा कुठेही मागमूस लागला नाही. प्रत्येक मिनिटागणिक चिंता वाढत होती. अखेर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली. तपास सुरू झाला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ती शेवटची कुठे दिसली, कुणासोबत दिसली, कुणाशी बोलली याचा बारकाईने अभ्यास सुरू झाला. प्रत्येक छोटासा धागा महत्त्वाचा मानून तपास पुढे सरकत होता. याच तपासात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागला. मुलीच्या संपर्कात असलेल्या एका महिलेबाबत काही माहिती समोर येऊ लागली. तिच्या हालचाली, संपर्क आणि फोन रेकॉर्ड तपासले जाऊ लागले, मात्र अजूनही संपूर्ण चित्र स्पष्ट नव्हतं. तपास अधिक खोलात गेल्यानंतर पोलिसांना समजलं की त्या महिलेने नुकतंच नवीन सिम कार्ड घेतलं होतं. हा योगायोग होता की पुरावे लपवण्याचा प्रयत्न? हा प्रश्न तपास अधिक गुंतागुंतीचा करत होता. नवीन सिम कार्ड कुठून घेतलं, त्याचा वापर कुठे झाला, लोकेशन कुठं दिसत आहे याचा माग काढला जाऊ लागला. प्रत्येक तांत्रिक माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरली. काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना एक ठिकाण संशयास्पद वाटू लागलं. त्या दिशेने तपासाचं चक्र वेगाने फिरू लागलं. पथक तातडीने रवाना झालं. ते ठिकाण होतं विरारमधील एक रिसॉर्ट. पोलिसांनी तिथे चौकशी सुरू केली. रिसॉर्टच्या नोंदी तपासल्या जाऊ लागल्या. त्यानंतर तिथे राहणाऱ्या पाहुण्यांची माहिती घेण्यात आली. नोंदी पाहिल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की 2 महिला तिथे राहत होत्या. त्यांनी स्वतःची ओळख बहिणी म्हणून करून दिली होती. तसेच एका परीक्षेसाठी त्या आल्या असल्याचं सांगितलं गेलं. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसतसं हे स्पष्टीकरण संशयास्पद वाटू लागलं. पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघींनी एकमेकींवर प्रेम असल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली. मात्र प्रकरण इथेच संपणार नव्हतं, कारण या संपूर्ण घटनेत एक अत्यंत महत्त्वाची बाब होती. पोलिसांनी मुलींचं वय तपासलं. त्यानंतर या प्रकरणाचं स्वरूप पूर्णपणे बदललं, कारण संबंधित मुलगी ही अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं. तपासात आणखी माहिती समोर आली. कुटुंबियांना वर्षभरापूर्वीच या दोघींमधील वाढत्या जवळीकीचा संशय आला होता. त्यावेळी मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला दुसऱ्या जिल्ह्यातील नातेवाईकांकडे पाठवण्यात आलं होतं. काही काळ सर्व काही शांत असल्यासारखं वाटलं, पण मुलगी पुन्हा मुंबईत परतल्यानंतर दोघींमध्ये पुन्हा संपर्क वाढल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं, अशी माहिती तपासात समोर आली. या दरम्यान मुलगी अचानक घरातून निघून गेली आणि काही दिवस तिचा शोध सुरूच राहिला. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम एकत्र जोडत तपास अधिक वेगाने पुढे नेला. रिसॉर्टमधून दोघींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत राहून तपासली गेली. अखेर पोलिसांनी संबंधित 24 वर्षीय महिलेविरुद्ध अल्पवयीन मुलीचं अपहरण करून आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केल्याच्या आरोपांप्रकरणी पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली. त्यानंतर तिची न्यायालयीन प्रक्रियेनुसार कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान अल्पवयीन मुलीने घरी जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली असून तिला बाल सुधारगृहात ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेबाबत, कुटुंबातील संवादाबाबत आणि अशा प्रकरणांमध्ये कायद्याची भूमिका किती महत्त्वाची आहे याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार आहे.